लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। भक्ती आणि उत्साहाचं प्रतीक असलेल्या देवळा येथील दुर्गामाता यात्रोत्सवाला चोरट्यांनी गालबोट लावलाय। गर्दीचा फायदा घेत एकाच दिवशी तब्बल 26 महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने आणि मंगळसूत्र लंपास करण्यात आल्यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे। रविवारी झालेल्या यात्रेमध्ये हजारो भाविक उपस्थित असताना अज्ञात चोरट्यांनी महिलांना लक्ष्य केलंय। 4 ग्रॅमपासून ते 1 तोळ्यापर्यंतचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची माहिती समोर आली आहे। छाया देवरे, गायत्री निकम, मीना भदाणे, शैला आहेर, मेघा देवरे यांच्यासह 26 महिलांना या प्रकाराचा फटका बसलाय। मी मंदिरात दर्शनासाठी आलेलो होतो, यात्रेला आलेलो होतो। तिथं आम्हाला काही समजलं नाही, आमची माय गेली तर 4-5 ग्रॅमचं सोनं होतं आणि दर्शन घेतल्यामुळे पाण्याचं तिथंच माझी माय। तर घटनेनंतर महिलांनी देवळा पोलिसांच्या सुस्त कारभारावर संताप व्यक्त केलाय। यात्रेसाठी मोठी गर्दी अपेक्षित असतानाही पुरेसा बंदोबस्त ठेवला गेला नाही असा आरोप करण्यात येतोय। दागिने चोरीला गेल्यानंतर पोलीस ठाण्यातही तक्रारींकडे वेळेवर दखल घेतली जात नसल्यानं महिलांचा रोष वाढलाय। चोरीला गेलेल्या दागिन्यांमध्ये 4 ग्रॅमपासून ते 1 तोळ्यापर्यंतच्या दागिन्यांचा समावेश असून छाया देवरे 1 तोळा, गायत्री निकम 9.5 ग्रॅम, मीना भदाणे, शैला आहेर, मेघा देवरे यांच्यासह तब्बल 26 महिलांना चोरीची झळ बसली आहे। त्यामुळे आता देवळा पोलीस या चोरांचा छडा लावून महिलांना न्याय देतात की चोरांचे धाडस असंच सुरू राहत आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।